बचावाची संधी होती, बचावले प्रणित पाटील. एकदा विते पूर्ण केली झाली आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय विकी सरांचा आणि वाईट +1 एकूण 2 धावा मिळतील. बघा नक्कीच तुमच्या बाजूला ह्या ठिकाणी स्टेजच्या बाजूला ती फटाक्यांची आग असते ती थोडीशी बाजूला करायची आपण. थँक्यू सो मच. धावसंख्या 2 धावा राव फलकावरती. रोहितला आपण पाहतो या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्ट्राईकला फलंदाज प्रणित पाटील. एज लागली पाठीमागे खेळाडू उपस्थित. प्रयत्न जरूर केले शॉर्ट थर्डमॅनला चांगला एफर्ट होता परंतु झेल पकडू शकले नाहीयेत. थोडासा कठीण हा झेल होता. दूर राहिला थोडासा चेंडू खेळाडू पासून आणि सिंगल इथे कन्वर्ट झाली आहे. धावसंख्या 3 धावा राव फलकावरती. षटक क्रमांक पहिला ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा रोहित पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करते सिद्धू पाटील परंतु दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाईट +1 2 धावा इथे मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 5 या आकड्यावरती. थोडीशी खराब गोलंदाजी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वेग प्रचंड आहे गोलंदाज रोहित कडे परंतु दिशा सापडत नाहीये. धावसंख्या 5. पुढचा बॉल या षटकातील सुरुवातीला थोडेसे महागडे ठरतायत गोलंदाज रोहित. ओव्हर द विकेट. ओ यावेळेस मात्र खोलात टाकलाय परफेक्ट यॉर्कर आणि दांडी गोल केली जाईल फलंदाज बाद. पहिला धक्का टीम वाडेकर संघाला. प्रणित पाटील बॅक टू द डगआउट. आता पुन्हा एकदा कमबॅक करतो आपल्या संघासाठी गोलंदाज रोहित आणि विकेट मिळवली आहे. प्रणित पाटील स्वस्तामध्ये बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. कपिल तिसऱ्या क्रमांकावरती. त्यात जिम्मेदारीने खेळ करावा लागेल कारण की 4 षटकांची लढत आणि पॉवर प्ले मध्ये धावा बनवाव्या लागतील आपल्या टीमसाठी. अस्तित्वाची लढाई असेल या 2 संघासाठी. चला फास्ट खेळायचे आहे की सूचना असतील. वाडेकर टीम गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतात. पुन्हा एकदा रोहित. स्ट्राईकला फलंदाज कपिल पाटील. धावसंख्या 5 धावा फलकावरती. एक गडी बाद. पुढचा बॉल षटकातील. प्रचंड वेग होता परंतु लाईन खराब आहे. आउटसाइड लेग स्टंप. तिसऱ्यांदा पंच आमच्याकडे बोलतायत. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर दाबीने संघ पुढे सरकेल 6 या आकड्यावरती. स्ट्राईकला फलंदाज कपिल ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट. समोर खेळले फटका हवेमध्ये. शॉट मिड ऑफला खेळाडू उपस्थित. टिपली झेल आणि फलंदाज बाद. राकेश पाटील त्या ठिकाणी होते. चुकी नाही आणि धक्का क्रमांक 2 टीम वाडेकर संघाला. फटका फसतो आणि इथे विकेट मिळवली रोहितनं. धक्का 2 लागलाय 6 या धावसंख्येवरती. निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर या संघाला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 4थ्या क्रमांकावरती नीरज पाटील. दिशाहीन गोलंदाजी परंतु एका बाजूला चांगले चेंडू देखील येतात आणि त्या चेंडूवरती विकेट मिळवतात रोहित. हो चांगला बॉल. यावेळेस मात्र लाऊड अपील करतायत. स्ट्रॉंग अपील पंचांकडे. कटाक्ष टाकले. दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात फलंदाजावरती देखील आणि डॉट बॉल असेल. प्रचंड वेग होता आहे चेंडूमध्ये. गतीमध्ये बीट केलं फलंदाजाला आणि हा डॉट बॉल आलाय. 4 चेंडू आणि अवघ्या 6 धावा खर्च करतायत गोलंदाज रोहित आणि 2 सफलता देखील प्राप्त केल्यात. यॉर्करचा प्रयास. सतिक यॉर्कर. पुन्हा एकदा क्या बात आहे. अप्रतिम हा चेंडू होता. नक्कीच ह्या चेंडूवरती फलंदाजाकडे उत्तरच नव्हतं. सन्मान दिला. बॅक टू द बॉलर खेळतायत. अजून एक हा डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. इम्प्रेस करतोय गोलंदाज रोहित. शेवटचा बॉल या षटकातील. रनवे मध्ये थोडासा अडथळा डेट घोषित करतात पंच.
रोहितनं सुरुवातीला आपण पाहिलं ना की दिशाहीन गोलंदाजी केली, परंतु आता शेवटच्या मोमेंटला काय जबरदस्त कमबॅक केलाय. शेवटचा बॉल, अजून एक चांगला चेंडू, गती भरपूर होती या चेंडूमध्ये. डॉट बॉलची समाप्ती, सफल ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत रोहितनं आणि 2 विकेट कॅरी केल्या आहेत. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाडेकर संघ बॅकफुटवरती 6 धावा 2 गडी बाद. टीजे गणेश. माध्यमातून पाहायला मिळाली. पॉवर प्ले मध्ये धावा बनवण्यापासून या ठिकाणी रोखलं गेलं टीम वाडेकर संघाच्या फलंदाजाला. प्रणित पाटीलची विकेट, त्यानंतर कपिल पाटीलला देखील स्वस्तामध्ये बाद केलं. आणि आता गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर गोलंदाज हर्षांक येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक केलं फलंदाज सिद्धू पाटील, ज्यांच्या खांद्यावरती फार जिम्मेदारी असेल या सामन्यामध्ये धावा बनवायची, कारण की अनुभव प्रचंड आहे आणि अनुभव सिद्ध करावा लागेल. कारण की समोरचा संघ तेवढ्या ताकदीचा संघ पाहायला मिळतो आहे. माहिरा 11 12-13 नागाव संघ, आणि त्या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना प्रथम बॅटिंग करताना एक चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं असेल वाडेकर संघाला. पहिला बॉल, पहिला चेंडू ऑन साइडला उडवलाय. आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी गगनभेदी षटकार येतोय फलंदाज सिद्धू पाटीलच्या बॅटमधनं. झिरो 5 या नंबरची गाडी असेल, बलेनो गाडी आहे. रस्त्यावरती पार्क केली बघा, नक्कीच आपण ती बाजूला करायची आहे. व्यवस्थित आपण पार्क करा. षटकार येतोय. गोलंदाज हर्षांकचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. षटकार ठोकल्या सिद्धू पाटीलला. मी म्हटलं होतं प्रचंड अनुभव या खेळाडूकडे, आणि तो अनुभव या फटक्यावरती सिद्ध केला. धावसंख्या पोचली ती 12 या आकड्यावरती. 6 मिनिटं झालीत आतापर्यंत. ओव्हर द विकेट, पुढे येऊन खेळतात डान्सिंग डाऊन द विकेट. अजून एक लाजवाब स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन, सीमा रेखा बाहेर. सिद्धू पाटीलच्या बॅटमधनं दुसरा तडाखा. षटकार. धावसंख्या षटकारानं पुन्हा एकदा फ्लाय झाली 18 या आकड्यावरती. हर्षांक वरती प्रत्ययाला चढवण्याचा प्रयत्न करतात, टार्गेट करतात दुसऱ्या षटकामध्ये सिद्धू पाटील हर्षांकला. प्रॉपरली टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. फुटवर्कचा खूप चांगला वापर केलाय, पद्धत अलीचा वापर करतायत आणि हा षटकार एकवटलाय. हर्षांक पुन्हा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक षटकार मारला तर 2000 रुपये असतील. ओ क्या बात आहे. यॉर्कर, सतीक यॉर्कर आणि धावाची संधी. डायरेक्ट हिट. क्या बात आहे. हर्षांकने डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. सिद्धू पाटील बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का. परंतु या ठिकाणी थोडीशी घाई झाली आहे आणि अति घाई संकटात नाही. डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज सिद्धू पाटील बाद झाले. डगआउट मध्ये देखील शांतता पाहायला मिळेल, कारण की ज्या प्रकारे सुरुवात केली होती या ओव्हर मध्ये सिद्धू पाटील यांनी सलगचे 2 षटकार ठोकले होते, परंतु तिसरा बॉल ब्रह्मास्त्राचा वापर केला हर्षांकनं आणि सिद्धू पाटील यांना रनआउटच्या स्वरूपाने बाद केलाय. नवीन खेळाडू येत आहेत. सर्वेश पाटील. स्ट्राईकला फलंदाज नीरज ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मिस्टामिक स्ट्रोक. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. फटका फसलाय. चौथा धक्का.
टीम वाडेकर संघाला. आणि राधे आमचे कुठे असतील तर या लगेच. दीपेश उर्फ राधे आपण कुठे असतील तर या मंचावरती आपण यायचंय. 18 या धावसंख्येवरती चौथा धक्का लागतोय टीम वाडेकर या संघाला. प्रशांत येते आहेत नवीन फलंदाज. सुरुवातीला नक्की 2 षटकार आले, त्याच्यानंतर सुरेख कमबॅक केलंय. हर्षांकनं आपल्या षटकामध्ये धावसंख्या थांबली आहे 18 या आकड्यावरती. नितीन दादा काळन यांचा आवाज देखील आपण ऐकतोय या स्पर्धेमध्ये. अप्रतिम समालोचक आहेत, नक्कीच आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांचा देखील आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. कालू डॉन देखील या ठिकाणी आलेत आणि त्यांची ती VIP टाईज आहे, VIP जागा आहे त्यांची, तिथे ते आता गेलेत. पुढचा बॉल षटकातील ओव्हर द विकेट. प्रशांत साठी हा बॉल परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी नाकाच्या जवळून हा चेंडू गेलाय. चांगला बॉल गुडलेंथ वरती पडल्यानंतर थोडासा वेगाने गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. धावा थांबवल्यात या षटकामध्ये. 2 चेंडूंचा अपवाद वगळता खूप चांगली गोलंदाजी केली हर्षांकनं. ओव्हर द विकेट. प्रशांत साठी हा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. क्या बात आहे. आणि लँड होतोय लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. षटकार. महागडं देखील असेल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चांगलं देखील होतं, कारण की सिद्धू पाटीलची विकेट देखील आली होती या षटकामध्ये. यस, मक्या दळवी आणि वीर पवार यांच्याकडनं प्रशांत पाटील साठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फिल्डिंग लावायची टीम नागाव संघ. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 24. लॉस ऑफ 4 विकेट. टीम जय जलेश्वर वाडेकर. निहाल 11 या नावानं सध्या तरी खेळतोय संघ वाडेकर आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करतोय माहिरा 11 आई गावदेवी. 12-13 नागाव संघ. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, त्यामुळे ही लढत तुम्हाला नक्कीच भरपूर चांगली पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती राकेश पाटीलचा वापर केलाय. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज सर्वेश पाटील. सर 9 मिनिटं झाली आहेत. लक्ष असू द्या टीम नागाव संघाने 23 सेकंद टाइम अलर्ट केले असेल. तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं जाईल. पहिला बॉल या षटकातील राकेश पाटील. ओव्हर द विकेट. जेंटल टच करताय, दिशा देण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. वेल एफर्ट, चांगला एफर्ट तिथे लावलाय. क्षेत्ररक्षक होते उदय मडवी त्या ठिकाणी होते आणि आपल्या टीम साठी उदयने धावा वाचवल्यात. हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कारण की ड्राईव्ह लगावली आहे आणि या धावा वाचवल्यात आपल्या टीम साठी. धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आहे. स्ट्राईक मिळते ती प्रशांत पाटीलला. 1 षटकार प्रशांतच्या बॅटमध्ये आला. क्षमता भरपूर आहे, सिद्ध देखील केली आहे. एज लागली पाठीमागे येतो चेंडू. विकेट किपर डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतायत आणि बचावलेत. मित्र म्हणे सर्वेश पाटील बचावलेत, अन्यथा डायरेक्ट हिट झालं असतं तर परतावा लागला असता आणि धाव कंप्लीट झाली आहे. 1 आणि धावसंख्या 26. 26 धावा धावफलकावरती. थोडीशी रिस्की धाव पाहायला मिळाली प्रशांत आणि सर्वेशच्या माध्यमातून. आमचे नक्कीच एवन जोडी संतोष थोरवे आणि निलेश दळवी देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, एन्जॉय करतायत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. पुढचा बॉल षटकातील पुन्हा एकदा लो फुलटॉसचा चेंडू, वेगवान चेंडू समोर खेळून काढलाय. शॉर्ट पॉइंट मध्ये खेळाडू उपस्थित होते आणि एक धाव इथे मिळेल. धावसंख्या 27. 27 धावा धावफलकावरती. स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतायत प्रशांत पाटील यांना.
यस आयवा कॅश साठी प्रेक्षक वर्गांसाठी सुवर्ण संधी असेल. श्यामशेठ भंडारी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आयवा कॅश साठी प्रेक्षक वर्गांसाठी. आणि हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. फलंदाज प्रशांतच्या पाठमध्ये आलाय चौकार. आमचे दीपेश उर्फ राधेभाई याचकडनं देखील आयवा कॅश साठी 1000 रुपये असतील. म्हणजेच एकूण आयवा कॅश साठी कॅश प्राइज असेल. प्रेक्षक वर्गांसाठी पर्वणी असेल 2000 रुपयाचे कॅश प्राइज आयवा कॅश साठी. समोर खेळले फटका चांगला. पुन्हा एकदा लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित एकदा पूर्ण होती आणि फेकी येते. तोपर्यंत सिंगल वरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 32 धावा धाव फलकावरती. अजूनही धावांची गरज आहे टीम वाडेकर संघाला. कारण की या षटकामध्ये आपण पाहिले गेलं तर 7 धावा आल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. सर्व शेत्या स्ट्रायकिंग वरती थोडेसे शांत पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू खेळलेत आणि 2 या धावसंख्येवरती सर्व सध्या तरी बॅटिंग करतात. परंतु गिअर चेंज करावा लागेल आणि अटॅक करावा लागेल या षटकामध्ये. राकेश पाटील अप्रतिम. हा चेंडू गुडलेंथ वरती पडल्यानंतर बॉडीवरती प्रेस झाला. चांगला बॉल. डॉट बॉलची सिंगल या ठिकाणी मिळेल. लेग बाईटचा इशारा. धावसंख्या 33 धावा धाव फलकावरती. आणि षटक क्रमांक 3 देखील समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या वाडेकर संघाची 33 धावा 4 गडी बाद. साईनाथदादा पाटील आणि दुसऱ्या बाजूला आमचे आयोजक रविदादा पाटील यांच्या कटआउटला बॅनरला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर राधेभाई यांच्याकडनं तब्बल कॅश प्राइज असेल 2000 रुपयाचा. आणि या दरम्यान आमचे मित्र युक्ती पाटील यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मुंबई इंडियन्सचे कट्टर फॅन आहेत ते. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. शक्ती पाटील आणि युक्ती पाटील हे दोन्ही बंधुराज आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि मुंबई इंडियन्सचे कट्टर समर्थक रोशन संते. यस राधेभाई यांना देखील स्क्रीनवरती दाखवायचं आहे. सध्या तरी डान्स करतात ते आणि ताज या ठिकाणी घातलाय. येस सध्या तरी ATM देखील खुळा गेलाय त्यांनी. शेवटचा षटक येते गोलंदाजी मार्गवरती. प्रेम पाटील येत आहेत. धावसंख्या 33 ओव्हर द विकेट. ओ सॉफ्ट हँड खेळले त्यावेळेस मात्र बॉटम हँडचा वापर. ऑन साईडला ढकलला चेंडूला आला द कार्पेट. मिड विकेटचा खेळाडू येईल फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 35 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. यस सलगच्या 2 षटकारांसाठी काजू शेठ यांच्याकडनं देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. पारितोषिकांचा वर्षा होतोय. लो फुल टॉस लॉंगॉनला खेळून काढतायत. अलाउन द कार्पेट खेळाडू उपस्थित आणि सिंगल मिळेल. धावसंख्या 36 धावा धाव फलकावरती. अनेक सारी कॅश प्राइज लागली आहेत. निहाल पाटील याचकडनं वाडेकर संघासाठी चौकार हॅट्रिकसाठी 1000, षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपये असतील. आणि काका पावशे रुपेश पावशे याचकडून षटकार हॅट्रिकसाठी 5000 असतील. ओ यावेळेस मात्र उंच जास्त गेला चेंडू. लांबी कमी. खेळाडू उपस्थित. फटका फसलाय लॉंग ऑनला. टिपली झेल फलंदाज बाद. अजून एक धक्का टीम वाडेकर संघाला. प्रेमच्या माध्यमातून 3 बॉलचा खेळ असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. योगेश. प्रशांत बाद झाले परंतु प्रशांतच्या बॅटमधनं 12 धावा आपण पाहिल्या. चला योगेश येत आहेत. योगेश थोरात असतील.
नवीन फलंदाज गोलंदाजी मार्कवरती प्रेम सज्ज होतील पुन्हा एकदा. धावसंख्या 36 36 या आकड्यावरती 5 गडी गमावलेत वाडेकर संघाला. पुढचा बॉल षटकातील ओव्हर द विकेट. लाईन पाहावी लागेल. यस धाव घेण्याचा प्रयत्न करतात सर्वेश आणि पाहावं लागेल पंचांकडे. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन सोपवण्यात आला. वाईट बॉल देखील असेल. पाहूया आपण या ठिकाणी एक्झॅक्ट का असेल, परंतु सर्वेश निघालेत. पाहावं लागेल टीव्ही स्क्रीनवरती. सॉफ्ट सिग्नल आपण द्यायचंय. पंच सॉफ्ट सिग्नल आउट असेल. यस या ठिकाणी तिसऱ्या पंचाला लाईन दिसत नाहीये स्क्रीनवरती, त्यामुळे नक्कीच ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन असेल तो या ठिकाणी आपण देऊया. फलंदाज बाद असेल. विकेटचं बदल रनआउट मध्ये या ठिकाणी अजून एक धक्का लागलाय टीम वाडेकर संघाला. फलंदाजाला नक्कीच पाहिजे त्या कंपनीचे ब्रँडेड शूज देण्यात येतील. पुढचा बॉल षटकातील. एज लागली. पाठीमागे जातोय चेंडू. शॉट फाईन लेगला खेळाडू उपस्थित डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतात. एकदा पूर्ण दुसरीचा कॉल. धावाची संधी पुन्हा एकदा गोलंदाजांनी फलंदाजामध्ये शर्यत लागली, परंतु गोलंदाज जिंकतोय. रनआउटची अजून एक विकेट. सांघिक यश. धावसंख्या 38. शेवटचा बॉल. विकेट कीपर बीट आणि मागचे दोन्ही खेळाडू बीट झालेत. चेंडू लॉंग स्टॉप. सीमा रेखा बाहेर. हा महत्वपूर्ण चौकार असेल वाडेकर संघासाठी. आणि एक चेंडू नक्कीच शिल्लक असेल. असो कारण की 2-2 स्कोरर्स आमच्याकडे हरकत नाहीये आणि कव्हर करतायत. 4 धावा इथे मिळतील. धावसंख्या टोटल स्कोर प्रसाद 42. 42 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. एका षटकारासाठी 1000 रुपये असतील. मग या दलवी याचकडून ऑन साइडला खेळले त्यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज होत आहेत बाद आणि टोटल स्कोर
प्रथम बॅटिंग करत असताना वाडेकर संघाने बनवल्यात 43 धावा आणि लक्ष असेल ते 44 धावेचं. नागाव संघासमोर 44चं लक्ष असेल. चला लगेच या ठिकाणी आपण वाडेकर संघ देखील एंटर व्हायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. तरी मूड बनवलाय डीजे मास्टरने. टार्गेट असेल 44 धावेचं. 43 बनल्या, 44 लक्ष असेल. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या, एकूण 18 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि चौथ्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. चला 43 बनल्यात, 44चा टार्गेट असेल आणि खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल. या ऐकूया आपण आदरणीय आमचे नक्कीच मार्गदर्शक नितीनजी काळन सरांचा आवाज. धन्यवाद. मक्का दळवी आणि वीर पवार यांच्याकडनं जर निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर संघ टॉप 5 मध्ये पोहोचला तर जिथे सांगेल तिथे पार्टी त्यांना दिली जाईल. जिथे सांगाल तिथे फिरायला, जिथे सांगेल तिथे फिरायला. विकेट हॅटिंगसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल निहाल पाटील यांच्याकडनं आणि काका पौशे आणि रुपेश पौशे यांच्याकडनं 5000 रुपये विकेट हॅटिंगसाठी. फलंदाज पाठवा, फलंदाज नागाव टीम. 44चं टार्गेट आहे, बॅट्समन पाठवा. 43 धावा झाले, 44 टू विन आहेत. दीपेश जाधव बघा सामना एन्जॉय करतायत. राधे या नावाने सुद्धा ते भरपूर प्रसिद्ध आहेत. चला मक्का दळवी यांच्याकडे बघा पारितोषिक आलंय. वाडेकर जर संघ जिंकला तर माझ्यासाठी 2000. बघा असं पारितोषिक पहिल्यांदाच बघायला मिळतंय. नंतर रोहित राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 44चं टार्गेट या मॅचमध्ये आपण पाहतोय. 11.00च्या सरासरीने आता धावा या मॅचमध्ये बनवायचे आहेत. आई गावदेवी 12-13 नागाव मात्र या स्पर्धेमध्ये योगेश माते पुरस्कृत मायरा 11 आई गावदेवी 12-13 नागाव या नावाने संघ खेळतोय. राज पाटील आणि नितेश माई यांच्याकडनं जर नागाव संघ फायनलमध्ये पोहोचला तर गोवा ट्रिप. दोन्ही टीम्स वरती बक्षीस आहे बघा. त्यामुळे आता या मॅच मध्ये मजा येईल. चला मी जोडी मैदान दाखल झाली आहे. रोहित आणि राकेश आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रणित. पॉवर प्लेचं कारण की 11.00च्या सरासरीने धावा करायचे आहेत. मका दळवी साहेब सातत्याने मका दळवी यांनी बघा पारितोषिक लावले. जर मॅच जिंकली 2000 रुपये माझ्यासाठी. ओके जर वाडेकर संघ जिंकला तर. आणि नेहमीच खेळाडू होती ते पारितोषिक लावत असतात. वाडेकर संघ जेव्हा जेव्हा डे फॉर्मॅट खेळत असेल, नाईट खेळत असेल खास करून, तेव्हा तेव्हा मका दळवी साहेबांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव केला. आणि बघायचं आता वाडेकर संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंग अटॅक चांगला आहे नागाव टीमकडे. 44चं संरक्षण करायचंय.
या स्पर्धेमध्ये 34 धावांचे संरक्षण केलं होतं नावाली टीमने घेसर टीमच्या विरुद्ध. त्यामुळे धावांचा बचाव होऊ शकतो. गोलंदाज प्रणित. पहिलाच बॉल मिड ऑफच्या वरून बॉल जाईल लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. रोहितच्या बॅट मधून आलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार. सलग 3 षटकार विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर अशोक भाग्यवंत यांच्याकडे 1100 रुपयाचं कॅश प्राइज. साईनाथदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने हे पारितोषिक लावलेलं आणि हा बॉल बघा शॉर्ट ऑफ लेनचा होता. त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. रोहित हिट झालेत. आलाय सिक्सर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण मानतोय आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. इथे विकेट विकेट मिळेल का? मिड ऑफ डाऊन दी बॉल झेल टिपलाय. षटकार आणि चौकाराचं उत्तर दिलंय गोलंदाज प्रणितने. रोहित पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. चिंचवलीचे संतोष भंडारी यांच्या टेक पारितोषिक आले. सलग 3 चौकार 1000 आणि सलग 3 षटकार 2000. 2 सामने आपण पाहिलं तर जिंकले. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर स्वर्गीय यशोबाई भोईर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय योगेश पवार प्रतिष्ठान मक्या दळवी आणि वीर पवार यांच्या टेक पारितोषिक आले. जर वाडेकर संघ जिंकला तर माझ्यासाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज. नक्कीच विकेट आली आहे. रोहितच्या आता नवीन बॅटर हर्षांक पाटील आले. 44चं टार्गेट आहे. प्रणित कधी पलटवार करेल मॅच मध्ये. कारण प्रणितने मागच्याही मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्येच 2 विकेट घेतल्या होत्या. तोच प्रणित पाटील आपण पाहतोय सातत्याने या खेळाडूची चर्चा. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल किंवा शहरी क्रिकेट असेल, सातत्याने प्रणित हे नाव चर्चेत आहे. प्रणितचा पुढचा बॉल. हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने घेत आहे. क्षेत्ररक्षण डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. चांगली फिल्डिंग आहे. नीरज पाटील तिथे जबरदस्त फिल्डिंग. 4 चेंडूमध्ये 11 धावा आलेल्या आहेत. 1 विकेट जरूर केली. 44चं टार्गेट आहे. जी सरासरी हवी होती 11.00 ते 11 धावा 4च बॉलमध्ये आल्यानंतर आता राकेश पाटील आणि हर्षांक पाटील, रोहित पाटील, हर्षांक पाटील, राकेश पाटील तिन्ही खेळाडूंनी मयूर पिसेकरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे. इथे फटका चांगला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलाय राकेशच्या बॅट मधून पहिला चौकार. करबी शेट आणि साईना शेट यांच्या बॅनरला डायरेक्ट लगातार 2 वेळा हिट केला तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज. मात्र राकेशने चौकार मारला होता, पण त्यालाही माघारी परतावं लागेल. नीरजने घेतली एक सुंदर कॅच.
पंच मंगरुळ गावचे रविदादा पाटील आणि दुसऱ्या बाजूला साईनाथदादा पाटील यांच्या बॅनरला डायरेक्ट लगातार तुम्ही 2 वेळा हिट केला बॅक टू बॅक तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाला दिलं जाईल. त्यानंतर संतोष भंडारी चिंचोली यांच्याकडे सलग 3 चौकार 1,000 सलग 3 षटकार 2,000 रुपये. निहाल पाटील यांच्याकडे विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपये. काका पावशे आणि रुपेश पावशे यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 5,000 रुपये. वाडेकर संघासाठी राधे जाधव यांच्याकडे सुद्धा बॅनरला डायरेक्ट हिट झाला तर 2,000 रुपयाचं कॅश प्राईज. राधे जाधव यांनी सुद्धा बघा एटीएम खुला केले. 15 रन जरूर आल्यात मात्र 2 विकेट महत्वाच्या प्रणितने घेतल्या. कपिल आलेत विकेट असं वाटलं होतं बेल मात्र सिद्धू पासून बॉल भरपूर दूरवर होता. हर्षांक पांडे आणि सिद्धू भोईरी जोडीत आपल्या पाहायला मिळते. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज. पहिला चेंडू कपिलचा डॉट आलाय. 44चं टार्गेट म्हणजे 39 अजूनही करायचे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आपण पाहिजे. 17 बॉल 29 17 चेंडू 29. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. रिव्हर्स फटका दुधारी तलवार आहे. बऱ्याच वेळा धावाही मिळतात कधी कधी डॉट बॉल येतात. रोहितने जबरदस्त सुरुवात केली होती मात्र आता 16 बॉल 29 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. या मॅचचा विजेता आणि उंबारलीमध्ये मॅच होईल क्वार्टर फायनल. तिथून एक संघ सुपर 5 मध्ये पोहोचेल. चांगली गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी कपिलच्या माध्यमातून. रवी शेठ पाटील आणि साईनाथ शेठ पाटील यांच्या बॅनरला बॅक टू बॅक 2 वेळा हिट झालं तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे शिवनाथ गायकर साहेबांकडनं. म्हणजे ही सुवर्ण संधी फलंदाजांना. कॅश प्राईज तुम्ही जिंकू शकता. पंधरा धावा झालेल्या आहेत. कमबॅक झालाय. 15 बॉल 29. इथून सिद्धू पाटीलचं 1 षटक या मॅच मध्ये येणं बाकी. त्यानंतर कल्पेश कापसे ऑप्शन भरपूर आहे. सर्वेशी येऊ शकतात. अपील स्ट्रॉंग आहे सिद्धूचं. अजून एक डॉट. हर्षांगला पूर्णपणे शांत ठेवलंय. या पहिल्या ओव्हरमध्ये आपण 15 धावा जरूर पाहिल्या. 2 विकेट प्रयत्न घेतल्या मात्र कपिलला विकेट मिळाली नाही मात्र 4 चेंडू सलग डॉट आलेत. इथे चेंडू हवेत आहे. प्रशांत डाऊन दी बॉल झेल टिपलाय. हर्षांची खेळी समाप्त होईल. मॅच ऑन. 13 चेंडू 29 ची गरज. पंधरा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये एकही धाव अजून आली नाहीये 5 बॉल मध्ये. कारण दादांची आपण पाहिलं तर इंस्टाग्रामला आयडी आहे तिथे नक्कीच 2,000 फॉलोअर्स आहेत. नक्कीच व्यक्ती आपण पाहिलं क्रिकेट असेल इंस्टाग्राम असेल 18 बॉल 29 ची मॅच 13 बॉल 29 वरती आले. म्हणजेच काय मागच्या 5 बॉल वरती एकही धाव आली नाहीये. मात्र रुद्रमाळी नाम तो सुना होगा. आलाय सिक्सर. खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा या मॅच मध्ये करायचे. मात्र आता दोन्ही डावकर त्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यामुळे थोडीशी अग्नी परीक्षा असेल. निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर 2 षटकात 21. पहिल्या 5 बॉल मध्ये एकही धाव कपिलने दिली नव्हती मात्र शेवटच्या बॉलवरती कपिलला षटकार लागला. शंकर शेठ पाटील यांचा जो कटआउट उभी मात आहे त्यांच्या हातामध्ये अंगठी आहे. त्या अंगठीला 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा.
कारण नाईट स्पर्धा म्हटल्यानंतर बक्षिसांचा भरपूर उल्लेख सातत्याने करावा लागतो. फाईन लेगला एक सिंगल मिळाले. सिद्धू आलेत. विक्रम शेलार सरांना तुम्ही पाहतात मेन पंचाच्या भूमिकेत धावा झाल्यात 22. 13 बॉलमध्ये 22 झाल्यात. 11 बॉलमध्ये 22 अजूनही करायचे आहेत. आणि आशुतोष शेठ भोईर यांचं आगमन झालंय. उंबारचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बावीस धावा झाल्यात. 22 अजूनही करायचे आहेत. थोडंसं लेट अपडेट आपण पाहतोय. बऱ्याच वेळा नेटचा इश्यू होतो आणि या गोष्टी बऱ्याच वेळा घडतात. त्यामुळे आमचे लाईव्ह मॅन सुद्धा काही करू शकत नाही. अपील स्ट्रॉंग आहे. मात्र विक्रम सर सांगतायत जे मेन पंच आहेत आणि स्क्वेलिकचे पंचाने आय थिंक सांगितलं की बॉल एक्झॅक्ट कुठे लागला. आणि बऱ्याच वेळा आम्ही पाहिला रुद्रमाई बॅटची एज लागल्यानंतर बऱ्याच वेळा ते मैदानाच्या बाहेर आलेले आहेत. मात्र कदाचित आता लागली नसावी. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 22 धावा या मॅचमध्ये अजूनही बनवायचे आहेत. काही होऊ शकते. मॅचचा रिझल्ट वाडेकरच्याही बाजूने लागू शकतो, नागावच्याही बाजूने लागू शकतो. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. हा चेंडू आपण पाहतोय डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. तिथे सिंगल मिळाली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 23. चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा करायच्या आहेत. 21. एक जबरदस्त स्पर्धा आपल्या पाहायला मिळते. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2026. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. बदललेत. 8 चेंडूमध्ये 15 करायचे आहेत. 12 मिनिटं झालेली आहेत. विक्रम सर 30 षटक प्रगतीपथावर आहे. 8 चेंडू 15 या मॅचमध्ये आता करायचे आहेत. आम्ही समजू शकतो ज्यावेळी रफ अँड टफ मॅचेस होतात, षटकार जातो त्यावेळी वेळ थोडासा जातो. आता 8 बॉल 15 या मॅचमध्ये आता करायचे आहेत. मॅच संपली नाहीये सिद्धूच्या विरोधात. सिद्धू भोईरने षटकार ठोकलेला आहे सिद्धू पाटीलला. नितीन म्हात्रे यांना तुम्ही बघू शकाल. त्यानंतर आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक कार्यसम्राट सरपंच आपण पाहतोय मंगरुळ गावचे रविदादा पाटील यांना तुम्ही बघू शकाल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा तुम्ही सातत्याने पाहतायत. आजची 4थी रात्र, 5 रात्र उद्या या स्पर्धेचा शेवटची रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. 7 चेंडू 15 धावांची गरज. येणारे 7 बॉल 15 या मॅचमध्ये आता करायचे आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. मात्र शेवटचं षटक अजूनही येणं बाकी. मात्र हा बॉल महत्वाचा आहे या मॅचमध्ये. हा चेंडू बघा पडल्यानंतर थोडासा बाहेर करलाय. सिद्धू पाटीलला का मास्टर माइंड म्हटलं जातं. 1 षटकार लागला, 2 डॉट आले. मॅच ऑन. 6 चेंडू 15 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. तो सामना 3 षटकांचा असेल. यानंतर जो सामना असेल उंबारली विरुद्ध या मॅचचा विजेता, तो सामना 3 षटकांचा खेळला जाईल. तिथून एक संघ सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. शेवटच्या ओव्हरमध्ये बघायचे कोणत्या गोलांचा वापर केला जाईल. पहिल्या दिवशी नेवाली संघ, दुसऱ्या दिवसात पागड्याचा पडा आणि काल पडले. 4था संघ कोणता असेल आज याचं उत्तर आपल्याला मिळाले. उद्याही 8 संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. योगेश चला चला सामना सुरू करा. योगेश गोलंदाजी करणारे योगेश आले. 6 चेंडूमध्ये 15 करायचे.
दोन्ही डावकऱ्यांचे बॅटर बघायचे मैदानाच्या आतमध्ये ओमसा MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. क्लिअरिटी बीट क्वालिटी. रात्रीचे 1 वाजले तरी 600 प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कदाचित योगेश माते सुद्धा जोडले गेले असेल, या टीमचे पुरस्कर्ते त्यांचेही हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू 15ची गरज. पहिला बॉल मिड विकेटच्या दिशेने गॅप मध्ये हा फटका आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. प्रणित काय फिल्डिंग केली बघा. 2च धावा मिळतील. फिल्डिंगचा स्टँडर्ड काय असते प्रणितने दाखवून दिले. 5 चेंडू 13 कंपल्सरी चेसिंग. लक्षात घ्या कोणत्याही प्रकारच्या विकेट टॉसला महत्व नाहीये. तुम्हाला धावा कंपल्सरी चेस करायचे आहेत आणि जर चेस झाल्या नाही तर घरी जावं लागेल. 5 चेंडू 13. गोलंदाज योगेश. नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज योगेश. हाही चेंडू त्याच दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रणित आलेले आहेत. इथेही सिंगल मिळाले. आता शेवटचे 4 बॉल आणि 12 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. सुरुवातीला रोहित चावी बॅटिंग करत होते. 15 धावा सुरुवातीला आल्या होत्या. मात्र त्यानंतर साहित्य ते टिकवता आलं नाही. 4 चेंडू 12 धावा. सिद्धू पाटील बघा मास्टर माइंड. मक्या दळवी यांच्याकडे बघा. जर योगेशने मॅच जिंकून दिली तर शूज त्याला दिले जातील आणि भारी क्वालिटीचे. फटका चांगला आहे. गॅप मध्ये कपिल वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा आता पूर्ण झाल्यात की नाही बघूया. झाल्यात. SS कंपनीचे शूज दिले जातील. मक्या दळवी यांच्याकडनं 3 चेंडू 10 धावा. योगेशसाठी पारितोषिक आहे. योगेशला मी पहिल्यांदाच पाहतोय. नवीन चेहरा आहे आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये त्यांनी केलेली आहे. मात्र मॅच अजूनही संपली नाहीये कारण सिद्धू भोईर आहेत. कधीही मॅचला कलाटणी देतील अशा मॅचेस सिद्धूने नागाव संघाला बऱ्याचशा जिंकून दिलेल्या आहेत. 3 बॉल 10. हा चांगला बॉल आहे. इथेही सिंगल मिळाले. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 9. येणारा बॉल आता महत्वाचा आहे. आता जे काय करायचंय रुद्र माळीला. चौकार आला तर मजा येईल. षटकार आला तर मजा येईल. मात्र इथून सिंगल आली तर या मॅचची हवा निघून जाईल. 2 चेंडू 9. रोहित आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली योगेशने. निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर. निहाल पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ वाडेकर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. हाही बॉल चांगलाच आहे. 1 धाव वेगाने पूर्ण केली. 2 पूर्ण झालेत. 1 बॉल मध्ये 7 करायचे त्या कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. रन्स पहिल्या ओव्हर मध्ये आले होते. मात्र कपिलचे जे 5 बॉल डॉट आले तिथून पूर्णपणे या सामन्याला कलाटणी मिळाली. शेवटचा बॉल 7 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. षटकार आला तरी वाडेकर संघ मॅच जिंकेल. मात्र एखादा वाईड आला शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली तर मजा येईल. कारण एक लिगल डिलिव्हरी. निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर संघ थेट सुपर 5 मध्ये पोहोचेल आणि तो 4था संघ असेल. काल याच मॅचचा विजेता संघ उंबारली संघामध्ये तिथून एक संघ सुपर 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काल 1 बॉल 1 ची मॅच पडलेगाव संघाने जिंकली होती. इथून जर जिंकलात तर उंबारली संघावर मॅच खेळायला मिळेल. इथून जर हारलात तर 365 दिवस SP ग्रुप चषक 2026 ची वाट पाहावी लागेल. चला मॅचचा रिदम तोडू नका. 1 बॉल 7 कंपल्सरी आहेत. गोलंदाज योगेश आणि सिद्धू पाटील आहेत. मास्टर माइंड आहेत आणि ते सध्या एस्टॅनच्या मागे. आणि आता बघा रुद्र लेफ्टी बॅट्समन होते मात्र गार्ड आय थिंक रायटी घेतलं की काय नाही. पुन्हा लेफ्टीच. शेवटचा बॉल 7 धावांची गरज. वाडेकरने कमबॅक केलाय. पलटवार केलाय योगेश. आणि या बरोबरच निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर संघाने हा सामना जिंकलाय. त्यामुळे आता त्यांची फाईट असेल उंबारली संघासोबत.